आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना विश्वासाने काही ठराविक लोकांच्या हातामध्ये दिला, परंतु तो सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांचा साखर कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी असल्यागत गेली 54 वर्ष वापरण्याचं काम इथल्या विद्यमान चेअरमनांनी केलं। मित्र, 1991 साली इथं विद्यमान चेअरमन संचालक म्हणून आले। 95-96 साली ते या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले। माझ्या माहितीप्रमाणे त्याच दरम्यान ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदारही झाले। परंतु एकदा जर एखादं संविधानिक पद घेतलं, कधी एखाद्या गावामध्ये चेअरमन आणि सरपंच एका गावातला असतो का, एकच असतो का? परंतु सत्तेचा उत्माद करून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ही आहेत आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ही आहेत। गेल्या 30 वर्षामध्ये इथल्या विद्यमान चेअरमनांना माझा प्रश्न आहे, मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तो प्रश्न विचारलेला की 30 वर्षामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये जो या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये रात्रंदिवस मेहनत घेणारा कामगार, या 30 वर्षामध्ये किती कामगारांना तुम्ही परमनंट केलं, याचं उत्तर तुम्हाला महाशय देता आलं नाही। सह्याद्री सहकारी साखर कारखाना गेल्या 35-30 वर्षामध्ये क्रमानं वरती जायला पाहिजे होता, परंतु तोच साखर कारखाना आता आपल्याला डबघाईच्या दिशेने निघालेला आपण पाहतोय। यांच्या मनगटशाहीमुळे सभासदांची पिळवणूक होते, शेतकऱ्यांची पिळवणूक होते। 32,000 सभासदांचा कधीही वेळेत ऊस नेलेला नाही आणि इथल्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये या सभासदांना किंबहुना शेतकऱ्यांना कधीही न्याय दिला नाही। गेल्या 20 वर्षामध्ये आजूबाजूला अनेक सहकारी साखर कारखाने उभा राहिले, परंतु 20 वर्षामध्ये 50 वर्षाच्या साखर कारखान्याच्या पुढे जाण्याचं काम आजूबाजूच्या अनेक सहकारी साखर कारखान्यांनी केलं। सह्याद्री साखर कारखान्याने उभ्या केलेल्या पाणी योजना असतील त्या बंद पडण्याच्या दिशेने निघाले। तुम्ही एक्सपान्शनच्या नावाखाली 2021 साली तुम्ही जिल्हा बँकेचं कर्ज घेतलं, 450 रुपयाचा बोजा सभासदांच्या माथी मारला आणि तुम्ही 4 वर्ष ते एक्सपान्शन करताय। परवा त्या एक्सपान्शनचा बॉयलरचा स्फोट झाला। ज्या कंपनीला तुम्ही काम दिलं त्या कंपनीने गेल्या 10 वर्षामध्ये कुठं कुठं काम केलं हे सभासदांना तुम्ही सांगायला हवं होतं। तुमच्या फायद्यासाठी एका बदनाम कंपनीला तुम्ही काम दिलं आणि हा सह्याद्री साखर कारखाना मोडीत काढून खाण्याची भूमिका इथल्या विद्यमान चेअरमनांची आहे। मित्र, हे पॅनेल कशासाठी उभा केलेला आहे? इथल्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। मी दाव्यानं सांगतो, आपलं पॅनेल तरी निवडून येणार आहे। पहिल्या मीटिंगला निर्णय होईल की इथल्या सभासदांच्या 32,000 सभासदांचा पहिल्यांदा ऊस नेला जाईल।